धन्यवाद काका. आम्हाला प्रसन्न वाटलं. आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात करीत आहोत श्रीयुत मंगेश अनावकर यांच्यापासून. त्यांचा सखोल अभ्यास आणि ओघवती वाणी आपण यापूर्वी ऐकल्यामुळे आज जास्त उत्सुकता वाटते आहे. आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे जम्बूद्वीपची रहस्य. त्यांना आमंत्रित. बसून म्हणतात जम्बूद्वीपची रहस्य. जम्बूद्वीप म्हणजे नेमकं काय? तर असं म्हणतात की पृथ्वी ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी सगळं पाणी एकत्र होतं, तो एकच महासागर होता आणि जमीन सगळे एकत्र होतं, तो एक खंड होता. मग तो असा डिस्ट्रिब्युटेड होत गेला वेगवेगळे खंड बनले. त्यावेळी मादागास्कर आणि आमचा भारत हे दोन्ही एकत्र आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर होते. तिथून ते निसटले कसे मादागास्कर तिथेच राहिला आणि जम्बू हे देश जे निघालं त्याला आपण जम्बूद्वीप म्हणून ओळखतो ते उत्तर पूर्वेकडे म्हणजे ईशान्य दिशेकडे हळूहळू सरकत गेलं. तिथून ते आशिया खंडाला धाडीपर्यंत साधारण लाखो वर्ष लागली असतील. कारण त्याचा वेग जर आजच्या दृष्टीकोनात लक्षात घेतला तर एखाद दुसरं सेंटीमीटर म्हणजे एखादा इंच जास्तीत जास्त, त्यामुळे त्याला फार वेळ लागलेला असतो. मग त्यावेळी तिथे घडलं की रशिया आर्मी करून सांगणारा कोण, तर याच्यामध्ये साधी गोष्ट आहे. इंग्रजीत लॉजिक म्हणून एक विषय असतो, लॉजिक. त्याला आपण मराठीत तर्कशास्त्र म्हणतो. जसं खगोलशास्त्र रसायनशास्त्र आहे तसं तर्कशास्त्र हे म्हणून त्याला काही बेसिक नियम आहे, त्याचा पाया आहे. लॉजिकला जास्ती वेळेले पश्चिमी देश आहे ते एकाने काहीतरी म्हटलं की बाकीच्या त्याची पाठ पकडतात, हो बरोबर बरोबर, हेच लॉजिक त्यांचं. म्हणजे खरा बरोबर आहे की नाही. सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण सगळे शाळेत शिकलो की आर्यनांनी इन्व्हेजन केलं, याचा विरोध कोणी केला तर आर्किओलॉजिस्टने. ते म्हणाले असं जर झालं असतं तर तिथे चौबारी मानाचे तुकडे काही ना काहीतरी शिरस्त्रणा वगैरे मिळाली असती. आम्ही सगळीकडे कुठेच काय मिळत पण त्यांनी आर्यन मायग्रेशन हे सगळं बोलू. ब्रिटनमधून आले, फ्रान्समधून आले, पोर्तुगालमधून आले, आर्यन कुठून आले उत्तर त्यांच्याकडे नाही. तर मी अजून सांगणार पाया काय झाला आपल्या रूढी आणि परंपरा. आपण बरेच विचार करतो लहानपणापासून आपल्यामध्ये हा विचार केला की आई वडील आजी आजोबा सांगतात हे असं करायचं नसतं किंवा हे असं करायचं असतं, ते का आपल्याला माहिती नसतं. त्याची काही गोष्टी तुम्ही तर्कशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला उलगडून सांगणार. हा काळ होता त्याला मराठीत अश्मयुग म्हणतात, स्टोन एज. मला स्टोन एज का म्हणतात त्याचं खरं कारण असं की त्यावेळी नागडा ओढा मानव त्याचं आयुध शस्त्र हत्यार म्हणजे काय. मग किती दगड ठेवणार होता, 2 हातात लावून तेवढी बरोबर. एखादा ताकदवाला असेल तर मोठा दगड तुम्ही आता म्हणतो. हा माणूस आता तुम्ही विचार केला हिसाब किती आपल्याला सगळ्यांनी हिसाब किती वाद किंवा वगैरे होते गोय. मग हा माणूस गोय कसा गेला ते बाजूने हो वाटला बाहेर म्हणा बाहेर म्हणून काय दगडे म्हणून वाचवून लागले ना. आज आपण जेव्हा एखादा वाक्य असतील तर जरी शिकलं आपली पळापळ होणं, आपल्याकडे काहीतरी बसलेल्या खुर्च्यानी आपण स्वसंरक्षणासाठी तिथे तर काहीच नव्हतं. मग खरं काय आहे तर हे अर्ध सत्य आहे. मग आता लॉजिकली म्हणायच्या ऐवजी तर्कशास्त्राच्या दृष्टीने विचार केला
तर तो मी असा विचार केला, मी चुकत असेल, चुकलो तर बरोबर करा, नुसता चुके सांगू नका. त्या काळी असं होतं, माणूस आणि जनावर याच्यात काही फरक नव्हता. एक तो पाणवडा असायचा, तिकडे हत्ती वाघ सिंह पाणी प्यायला जायचे, माणूस पण तिथूनच पाणी प्यायला आणि माणूस वणवा लागला, जंगल पेटलं, सगळे पाळायचे आधीपासून माणूस पण पाळायचा. भीती असायची आधीची माणसाला पण आणि जनावरांना पण. पण मानवात आणि जनावरात एक मोठा फरक होता. वणवा लागला आणि जंगल पेटून राख झालं की त्यानंतर आपल्याला शिकार करायला प्राणी नसणार किंवा झाडावरून तोडून खायला फळं नसणार हे मानवाला माहिती. दुसरी गोष्ट म्हणजे वनावेळी संपत येतो, बंद होतो, त्यावेळी धूळ निघतो. आग जशी निघत जाते तशी त्याच्यातून धूळ निघतो. आणि तिसरी गोष्ट, त्या आधी जी कोणी जनावरं सापडतात ते होरपळून जातात आणि त्यांचं जे मांस असतं ते खायला सोपं जातं. मग अशा वेळी हे जे त्या काही माणसं तर टोळे नाही आहेत, तर हे टोळ्याचा दोन भाग असायचे. एक म्हणजे शिकारी गट, हा धडापट असायचा, बाहेर जाऊन शिकार करून आणायचा. आणि दुसरा म्हातारे कुत्रे मुलं बायका वगैरे जो टोळीचे त्यांचा जिथे कुठे त्यांचा पडाव असेल तिथे राहतात. तर हे जे शिकार गटाचे निघाले त्या माहिती होतं की आता भूक लागली नाही, 3 दिवस वणवा चालला होता, काही खाल्लेलं नव्हतं. मग आता आपल्याला ते होरपळलेलं मांस मिळणार म्हणजे आपली भूक नक्कीच मिळणार. आणि त्याचा मग बऱ्याच शिजलेला मांस आपल्या लोकांसाठी जिथे पडाव असेल तिथे जायचं घेऊन. जसा जसा वणवा शांत होत गेला तसं काही झाडं अजूनही जवळ होती, झाडाच्या फांद्या जवळ होत्या, काही फांद्या तुटून खाली पडले होते, त्याच्यात सुद्धा पानं जवळ होती, थोडं जळलेलं नव्हतं. मग हा टोळीचा लोक मोठ्या आणि नीट केला आणि मला घरी आणि मग पुढे टोळीचा मोठे चाललाय, मागे सगळे एका रांगेने त्याच्यामध्ये तो पुढे पाय ठेवतो. त्याचा पाय भागला नाही तर माझा वाटून नाही. हे जात असताना उड्या मारत असे चुकून त्या मोठ्याचा पाय एका फांदीवर पडतो आणि तो थांबतो. त्याला आश्चर्य वाटतं की फांदी बघतो तर ती पानं जवळच असतात. माझा पाय फांदी लागला, जळला कसा नाही, लागला कसा नाही, तो पुन्हा लावून बघतो. एक गुणकंडर किंवा भीड, बायकंडर किंवा भीड याला बराच अवधी असतो, त्यामुळे त्याला हे माहिती नसतं. तो मनाला भीड करतो आणि खाली वागतो ती फांदी उचलून. माणूस सोहळा आहे, तो जसा खाली वागतो तिथे टोळीचे इतर लोकांनाही करून सांगायला लागतो ते हात बदलतो होतं ना. आपल्याला अशी वाटतं मोठ्याचा भूक आहे, त्याला माहिती असतं ना पाय तुमचा लावला काही गरज नाही, तो ती घेतो खाली हातात. आणि पहिली गोष्ट गेल्यानंतर तो काय करत हातात खाली घेतल्यानंतर पुन्हा माणसाचा स्वभाव आपल्याच टोळीतल्या माणसाला हवं. आता 5-6 लोक एका टोळीत असतील तर टोळीच्या लोकांची रिएक्शन काय, तर एक तरी माणूस असायला असा हवा जो बरोबर की हा माणसाने कशी फांदी दिली आहे, कुठे आहे, आणि तो दुसरी फांदी शोधायला लागतो आणि ती दुसरी फांदी मिळाली तर तो पण उचलून येणार. मग हे त्यांना गुपित कळणार. मग एक एक करत सगळे एका हातात किंवा 2 हातात त्यात जमणाऱ्या फांद्या घेऊन तयार. आता त्यांना कोणाची भीती नाही. कुठल्याही जनावराला लगवायची आग पुढे गेली की त्यांना काही होऊ शकत नाही. म्हणजे खुशीत ते जाऊन जिथे मिळते जनावर खातात घेऊन वस्ती घेऊन जातात. वस्तीच्या लोकांना खायला जाताना मला एक गुहा लागते, तिथे जेवण बघूया आपण, त्यांची विचारपूस करूया. कारण ती टोळी
गुरु त्या गुहेत घुसतो. गुहेत काय 1-2-4 किती असतील ते वाघ किंवा जे काय असतील ते ऑब्व्हियसली ते घाबरणार. त्यांना हुंकावून लावल्यानंतर तेव्हा माहिती तर झाली पण सगळे गेले ते परत आले तर आला मग थांबवायचं कसं. मग हे सगळे जळणारे आहेत फांद्या त्या गुहेच्या तोंडाशी ठेवले. ती तोंडाशी ठेवलं. दुसरी गोष्ट ह्या तोंडाशी ठेवल्या तोंडाची झाड मग आजूबाजूला कुठे काय झाडं मिळतात तर जन्म लागलेली झाडं गेलेली आहेत पण सुकलेल्या काटक्या वगैरे असतात त्या मिळाल्या तर त्या घेऊन चालू ठेवा. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सुकलेलं लाकूड ते पटकन जास्त जळते चांगलं जळतं. सगळ्यांना ते घेऊन येतात आणि ती टोळी त्या गुहेत राहायला सुरुवात करते. महिन्याभरात एक मोठा प्रॉब्लेम येतो. एका बाईची मासिक पाळी सुरू होते. ती इथे बसली प्रॉब्लेम बाकीचे लोक आगावा करतात. मग ते सांगतात नाही आता दुसऱ्या बाईची सुरू होते तुम्ही एका जागी कुठेतरी बसा ते सगळं तुम्हाला साफ करायला हवं. ती बाजूला बसली पद्धत त्या काळी सुरू झालेली म्हणजे लहानपणी मी बघितलं घरातल्या सगळ्या मोठ्या बायका पाळत होतो. काहीतरी बघितलं असेल ना घरातल्या मोठ्या बायका पाळत बसत ते बायका बाजूला का बसत प्रथा सुरू करून झाली माहिती नाही ती इथून सुरू झाली असतं मी नव्हतो तर कशा. त्याच्यानंतर मग त्यांना आणखी एक कल्पना सुचली तिथे जशी ते राहायला लागले जुळायला लागले तशी की एखादी शिकार मिळाली आणि घेऊन ते गुहेत परत आले की त्यांना त्यावेळी काय होतं की त्यांच्याकडे काही दगडाशिवाय काही आयुर्वेद नव्हतं. मग एक निमुळते दगड करणं किंवा त्याच्यावरती काय करायचे मेलेली जनावरांची हाडं असायची मोठी ती घासून आणि ती चिजार काढायची आणि त्याच्यामध्ये ते जनावरचं मांस काठी फाडून वगैरे तुकडे वगैरे करायला बघतो. मग त्यांच्या लक्षात येतं की ह्या प्रकारे मी आहे आपण ते करायचं काम मग ते तुकडे करून छोटे छोटे प्रत्येक जण बसायचा काठी येऊन ते रोज करायचा बांधव आणि खायचा. स्वयंपाक सुरू होता. स्वतःहून करायचा तो स्वयंपाक. तोपर्यंत त्यांना वगैरे प्रकार माहिती होतो. तो ज्याला पाहिजे तो लिंबू लावायचा ज्याला पाहिजे तो चिंच लावायचा स्वतःच्या मनाप्रमाणे करायचा तो स्वयंपाक. त्याची स्वयंपाकाला सुरुवात आहे. एकदा गंमत झाली त्यांना एक लहानसा प्राणी मला हरिण म्हणा किंवा काय ते घेऊन गेल्यानंतर त्यांची चर्चा झाली पण तिकडे करून कशा याच्यात टाकत एवढं मोठा अग्नी आपण टाकून त्याच्यात सगळं एकदम जसं तिकडे वळण्याचं की तसं होईल सगळ्यांना हो वगैरे ते टाकतात. अग्नी झाकला जातो ऑक्सिजन मिळत नाही तसा धूर यायला लागतो. धूर यायला लागतो बघताना सगळे घाबरतात. आरडाओरडा सुरू होतो की काढ अग्नी दे ते काढतात. मग ते त्याच्यात दोन गट होतात. एक म्हणतो नाही करायला हरकत नाही दुसरा म्हणतो चान्स नाही घ्यायचा. मग ते मोर्चाकडे जातात. मग ते म्हणतो हे सगळं कशाला करावं पाहिजे एक काम करा तुम्ही स्वतः तुम्ही ते तुम्ही तयार करा त्याच्यात तुम्ही करू शकता. छोटा आम्ही करायचं तर तिथं बायका वाजवली जातात त्यानंतर आमच्या जवळ काय आम्ही आम्हाला उठून राहिली म्हणून त्या पायी ज्या बायका बाजूला बसत ते नेहमी किचनच्या आसपास कुठेतरी येतात. तर तिथे बरं जसा अग्नीला प्रज्वलित घेऊन बराच वेळ जातो तशी राग जमा होते ते पसरत जातात. त्याच्यानंतर पसरत जातो की आम्हाला त्रास होतो. मग नदीवरून जाऊन कोणती ओळीमध्ये चिखल घेऊन येतो आणि त्याचा एक चौकोन करतो आणि त्याच्यात ते ठेवतो आणि त्याच्यातून ते लोक ते त्यांचं पहिलं स्वयंपाक घर. ओके आता इथून सगळं ठीक चाललेलं असतं आणि मग लागतो शोध बऱ्याच वर्षानंतर मग लागतो शोध तो धातूचा. त्यापेक्षा महत्त्वाचा म्हणजे लोखंड असतो. लोखंडाला शोध लावल्यानंतर सगळ्यात पहिलं आयुध बंद असावं आणि याचे आयुध त्याने तुम्ही
ऑफेन्स करू शकता, दुसऱ्या हल्ला करू शकता किंवा स्वतःचा डिफेन्स पण करू शकता. शिवाय 2 हातात 2 घेऊन जो ज्याला येतो तसं तो वापरू शकतो. तर परशीचा वापर करायला लागेल. आता सगळ्यांना बघा आता त्या वाचनाची भीती पूर्वीसारखी वाटत नव्हती. त्यांच्याकडे एक आयुध आलेलं होतं. आणि लक्षात आपण झाडं तोडूया ना. तर परशीने झाडं तोडायला लागला ते 2 बरोबर तुटतात. मग त्यातून कुऱ्हाडीचा झाली. मग कुऱ्हाडीने झाडं तोडायला लागले. एक आणखी गोष्ट झाली त्याचबरोबर परशी वापरायला लागल्या होती. ती गोष्ट अशी झाली तोपर्यंत माणसाची केस वगैरे भरपूर लांब वाढायची, पण कापायची काही सोय नव्हती. मग परशी झाल्यावर कापायला पाहिजे. मग कापायचे कसे? तो परशी वाजायच्या बाहेर आणायचा, नसताला जायचा. मग शेवटी असं होतं की काही लोक असतात ते मुद्दाम इतरांना त्रास देण्यासाठी तयार असतात. म्हणजे असं की काहीतरी कोणी चांगलं करताना कुठेतरी जाऊन ते कसं नाही होणार ह्याची काळजी घ्यायची. तसे कोणती एखादा असतो तो काय म्हणजे ना सगळ्यांनी केस कापून झाले किंवा जगा कापून झाली की नंतर जाऊन वळते माझ्या नाही कापले प्रत्येक वेळी. मग त्याच्यावेळी विरुद्ध तक्रार जो मोठे होता त्याच्यात की हा तुम्ही असं करतो काहीतरी तुम्ही ठरवून घ्या. मग तो एक उदाहरण सांगतो. उदाहरण मग तो मोठे म्हणतो असं करा सगळ्यांची केस आणि नको सोमवारी कापायची. सगळ्यांची केस आणि नको सोमवारी कापायची. ठीक आहे. सोमवार येतो सगळ्यांची केस नका कापले जातात. हा लागून बसली जातो. ती टोळी शिकारी जाणारी टोळी गेली किंवा हा येतो मोठं जाऊन हे काय त्यांनी बाबा म्हणजे केस नाही कापले नका नाही कापली दोन असं करतात. आता उद्या त्यांना सांगा. आता मोठ्याला माहिती असतं त्या गोष्टीची. तो म्हणतो उद्या नाही काय मंगळवारी नाही आठवड्यात मंगळवारी केस विकत आणले सोमवारीच कापतात. सोमवारी म्हणजे त्या ठरलेल्या दिवशी त्यावेळी सुद्धा आठवड्याला बाजार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी लावायचा. तसे हे नको केस कापायचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिवस असतात. तरी हा माणूस सुधारलेला नाही. त्रास द्यायचा आहे. मग सोमवार येतो सगळे सोमवार पुढच्या आठवड्यानंतर सोमवार येतो सगळे नको केस कापून देतात. आला पण झाला तो गेल्यानंतर करतो बघा काही काय म्हणजे लोकांनी आपली केस नाही कापली हे सगळं माझ्यासाठीच जबाबदारी करतो. लोकांचं बरं बघूया. संध्याकाळी कोणी परत येते जमलेली असते त्या कोणीच्या मुख्याला हा गटाला मोर्चा बोलवतो सॉरी गटाच्या मोर्चाला होळीचा मोर्चा बोलवतो. मी कटकट करतो त्यावेळी करतो. आता त्याला माहीत असतो त्यावेळी म्हणजे काय ते प्रत्येक वेळी समजतं. मग त्यावेळी रात्रीच्या वेळी त्या वेळीच्या अंधारात अग्नीच्या हा त्याची मुलगा प्रकारे जातो आणि त्यावेळी मुद्दाम त्या चुकून बोटाच्या पेराचा भाग पुढे होतो. आडा होतो तो इथला मोठ्या लगेच भगवा खातो. त्यापुढे रात्रीच्या वेळी नका कापत नाही. आज आपण काय म्हणतो एलईडी लाईटच्या खाली नेटकटच नाही नका कापायचे. रात्रीच्या वेळी नका नाही कापायचे. हां इथपासून चालू आहे. तर असे किती त्यांची राहायची चांगली म्हणजे गृहित त्यांची चांगली व्यवस्था झालेली असते. सगळे खुश असतात. बायका करणारा फावलं नारळाचं झाडं किंवा पामटीचं झाडं घेऊन त्यातच ते तंतू वगैरे काढून सुंभा पिळायचा शोधून काढतात. सुंभाचा दोन म्हणा किंवा काय म्हणतात सुंभाचा हां नाही सुंभाचा दोरच मोठा वेगळ्या शब्द असून काठ्या नाही काठ्या नाही. सुंभ म्हणजे नारळाच्या किंवा पामटीमधलं जी पानं असतात ना त्याच्यातलं अक्षरशः बारीक हां नाही दोर काढतात. त्याचा सुंभ म्हणजे दोरासारखा काढतात तो जाडा दोर सुकळी नाही. तर हा तसा
झालं शिकतं. ते काय होतं ते लोक बाकीचे लोक असतात आधीच्या काळी काय असतात ते ज्यावेळी फिरत असतात वनवाने त्यावेळी त्याच्या बेसिकली 3 समस्या असतात. पहिली समस्या काय स्वतःचा जीव कसा वाटतो. दुसरी समस्या काय ते भूक लागण्याचं जेवढं कुठून काय शिकार मिळवायची. तिसरी म्हणजे भूक येते तेव्हा भूक कशी घ्यायची. वेळ झाल्यानंतर समस्या केली असतात. फक्त बाहेरून एक कोळी जाऊन जेवण आणणार शिकार आणणार तेवढं बाकीच्या लोकांना काही समजलं नाही. मग त्यामुळे असं होतं की त्या गुहेतल्या लोकांची संख्या अचानक वाढायला लागते. आणि मग ज्यावेळी ती भरपूर होते त्यावेळी मोठं म्हणतो पूर्वी आपण ना बाहेर जायचो. आता मी तेव्हाचं आधीचे आणि आताचं त्याच्यामध्ये नुसती हजारो वर्ष नाही तिथे 10,000 किंवा जास्ती वर्ष गेलेली. मग आपण बाहेर राहत होतो आता नाही राहायचं. आता राहायचं नाही तर पूर्वी आपण काय अग्नी नव्हता अग्नी पाहिजे. पण ठीक आहे मग अग्नी घेऊन गेला तर थोडी जाऊन आता काय लाकडं असतात मुंगा आहे ते लाकडं एकत्र बांधून तराटासारखा केला 4 बाजूने 4 बाजूला भिंती झाल्या तर अशी अग्नी झाला. ठीक आहे मग तो मातीचा तवा करतो. हे ॲक्च्युली मातीचा आधीच सुरुवात झालेली असते करायला तवा वगैरे. तर तो तवा मोठा करतात त्याचं एक पेटणारे छोट्या छोट्या भांड्यावरनं किंवा लाकडाचे तुकडे म्हणा. आता काय ते लाकूड 24व्या शतकात पुरालेलं साहित्य हवे तेवढे तुकडे ते त्याच्यात गोळा करतात आणि ते बाहेर ओपन मैदानावर जातात जिथे त्यांना असं जाणवतं की एका दिशेने भरपूर वाढायचं. तर तुम्ही काहीतरी त्यांना दाखवण्यासाठी तर हे लोक अच्छा हे 2 तलावासारखे भिंती आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे हे लोक बाहेर जातात आणि त्यांना आखी किती वायू हवा येऊन दिसते. ते लगेच काय करतात ते अशा 2 भिंती लावतात म्हणजे तो वारा आड राहतो. बरोबर मग तो भिंती असा लावतात वारा कुठून येतो ते लक्षात राहण्यासाठी त्याने ते त्या दिशेचं नाव काय ठेवतात वायू अवयव ज्याला आपण वायव्य म्हणतो. मग इथं वाढायचं म्हणजे अग्नी कुठं झाला पाहिजे विरुद्ध दिशेला म्हणजे त्या अग्नी ती अग्नी आहे. अच्छा हे 2 लोक तिसरी कुठे येणार भिंत लॉजिक त्यांच्या तिथे बरोबर. भिंत झाल्यानंतर इकडे भिंत इकडे भिंत मग ह्या अग्नी इथे या कोपऱ्यात ते अग्नी पेटवतात आणि ती छोटी भिंत लावतात. ठीक आहे सगळं मस्त चालतं. एक दुसरी 2 लोक राहतात प्रॉब्लेम नाही. दुसरी 2 लोक राहतात 8-10 झोपड्या बनतात लोक राहतात काही प्रॉब्लेम नाही. आणि पावसाळा जसा पावसाळा सुरू होतो पाऊस कुठून पडतो नैऋत्य कुठली ही आता जसा इथून नाही ही आली ना ही नैऋत्य इथून जसा पाऊस पडायला लागतो म्हणजे उच्च झालं ना म्हणून मला थोडं पाऊस पडायला लागतो बरोबर वेळाने ठीक आहे पावसामुळे अगदी दिल्यानंतर संरक्षण काही नाही. अच्छा हे लोक नोकरी झोपताना त्या नोकरी ते काय करत होतं अग्नी जिथे आहे त्या साईडला पाय करायचं डोक्याला म्हणून त्या साईडला पाय करायचं. उत्तरेकडे डोकं करायची आणि बाजूला सगळे आपली कोळशी वगैरे इतर गोष्टी ठेवायच्या. तर रात्री काय जर घरं बसली तर ते घ्यायचं. आता होतं काय पावसामुळे तो अग्नी दिसला एक कंप्लेंट करतो रात्री मुक्ती आला होता याला घेऊन गेला कोणाला तरी तो सिंहाच्या रूपात होता. काही दिवसांनी दुसरा म्हणतो बिळाच्या रूपात येऊन गेला कोणी आणखी गांडीच्या रूपात कसाच्या रूपात वेगवेगळे लोक सांगतात आणि मग ह्यांची सभा होती काहीतरी गडबड आहे.
सगळे मिळून ठरवलं काय झालं आहे ते सगळ्यांच्या लक्षात एक कॉमन गोष्ट होती. मृत्यू वेगळ्या जनावरांच्या स्वरूपात येतो, पण तो दक्षिणेकडे होतो. मग दक्षिणे मृत्यूची दिशा आपली. मग आता हे जे आहे इथे त्यांनी लावलेलं जे आहे ते म्हणतात हे बरोबर नाही, ते इथे असं करतात आणि इकडची भिंत इथे लावतात. म्हणजे आता ह्या प्रकारे अभिनयालाच अभिनय राहतो. पण आता ते घर पूर्वाभिमुख आपल्याला पूर्वाभिमुख घर का म्हणतात हा सगळ्याचं कारण हे असावं. आता पूर्वाभिमुख घर होतात लोक प्रॉब्लेमाला जातात आणि वेगळा प्रॉब्लेम त्या तत्काळ एवढा पुरता येतो. हे कटाचे लोक शिकायला जातात. शिकायला जातात तर त्या दिवशी त्यांना शिकार मिळतच नाही. त्यांचे 2-3 लोक भाड्या होतात किंवा मरतात. अचानक कोणा वाघाने सुरुवाती अटॅक केल्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण ईश्वराला शोधतो. मग त्या भोवती ईश्वराची स्थापना कुठे? मग जी कोपरा राहिलेला असतो जिथे ते म्हणजे पक्षी वगैरे ठेवत असतात तिथे ते ईश्वराची स्थापना करतात आणि ईश अन्य म्हणून ईशान्य दिशा. आता ते बाहेर पडणारा विचार करतात. गेल्या 4-5 दिवसात काय झालं आहे काही लोक सगळे सुखरूप आलेले नाही. मग देवाला आपण प्रार्थना करूया की आम्हा सगळ्यांना सुखरूप परत घेऊन ये. आता तुम्ही केलं आपल्याकडे एका गावात दुसऱ्या गावात झालेला देवाच्या पुढे नारायण देवाला नमस्कार करून सांगायचो आम्ही सगळ्यांना सुखरूप परत आण. कोकणात तरी होती. दुसरं काय की या 4-5 दिवसात त्यांना शिकार मिळाली नसते. मग ते देवा सांगतात आणि शिकार करून दे आणि ती तुला पाहिलं दे. देवाला खेळ करतो. 10 मिनिटं वाट बघतात की देवाने खाल्ली आणि खेळतात तो नाही कसा म्हणून नाही. आता काय ह्याच्यात तुम्ही समजून घ्या की ह्याच्यात लॉजिक काय या प्रथेमागचा लॉजिक समजून समजा हे लोकशाही त्यांच्याकडे घरी बुद्धी गेली आणि नवीन मराठी पुस्तक परकारी तिथे आहे. म्हणाले मस्त पुस्तकं आत्ता आहे वाचलेलं नाही म्हणजे मला थांबा मिळतो पाहिजे म्हणजे आतमध्ये घरात काहीतरी आणायला मिळतं. तिथे पुस्तक होतं छोटे छोटे चॅप्टर्स होते. पहिलं दुसरं चॅप्टर वाचलं खराब केलं वाचलं आणि तेवढे परत आणून ती चॅप्टर ठेवलं. पुस्तक म्हणाले जेवढं मी वाचलं आहे बरोबर ना. हाच कॉन्सेप्ट ते देवाला आपण निवड लावतो त्याच्यात जरी फिजिकली आपल्याला फरक मिळाला तरी त्याचा काही म्हणून देवाने ऑलरेडी स्वीकारलेला आहे. अच्छा तर ह्याच्यानंतर पुढे काय झालं की पहिली गोष्ट त्यांनी काय केली की आता झोपड्यात आणखी झोपड्या वाढली. मग त्याला काही सगळ्यांना संरक्षण पाहिजे म्हणून अख्ख्या त्या जागेत एक मोठा कंपाऊंड सारखं राहतं. आता तर त्याचा दरवाजा पूर्वेकडे आणि दिवसभरात काय नाही आपल्याकडे पाणी आहे हे मग सकाळी सूर्योदयाच्या वेळी दरवाजा उघडायचा सूर्यास्ताच्या वेळी बंद करायचा. सूर्योदयाच्या वेळेपर्यंत आपल्याला माहिती चालू आणि हे करताना मग कोण आणखी गोष्टी आहे. पहिले लोक म्हणाले आता वेळेसुद्धा आपल्याला असताना भाड्यांच्या गोष्टीत अगदी कशाला पाहिजे. मग डिस्कशन झालं मग 4-5 लोकांना आमच्याकडे असलेले बाकी बोलले आमच्याकडे. मग त्यांनी लोक म्हटलं 4-5 लोकांच्याकडे ज्यांच्याकडे सॉल्व राहायला 24 तास ते अभिनेत्री झाले. काही अभिनेत्रीच्या घरी आज सुद्धा 24 तास असतो. पण हे झाल्यावर दुसरा ताबडतोब त्याचा परिणाम असा झाला की ज्यांच्याकडे अग्नी होता आणि त्यांनी बंद केला ठेवायचा अग्नीच्या दिवशी वगैरे काही नसेल पण नमाजचे काय मग काय करायचं. मग की आपण देवाला अंधारात कसं ठेवणार एवढ्या पुढे आपण दिवा
की देवाचं पुढे संध्याकाळी दिवाळीचे लोक आज अजूनही चालू आहे. आता हे सगळं मोठ्या तर्कशास्त्रामध्ये वापर करून आपल्या रूढी परंपरा प्रथा याच्यावर आधारित मी केलेलं विश्लेषण आहे. कितपत बरोबर आहे माहिती नाही. मी म्हणतो 100%, कारण कोणी बघून राहणार नाही, कोणी शिकून घेणार नाही. वेगळं असेल कोणीतरी वेगळं विचार मांडणार